राहणार नाही. त्यांना त्यांची बरं. माणसं पण त्यांचं टिकवता येत असं नाहीत. म्हणणं आहे की तुम्ही शिंदेच्या शिवसेनेला तुमच्यामध्ये विलीन करणार आहात म्हणून. संजय राऊत काही वायफळ दावा करत असतात. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने कुठला पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करून घेतला? आपण काँग्रेसचा इतिहास बघितला. जे जे काँग्रेसच्या सोबत गेले त्या सर्व पक्षांना संपवण्याचं काम काँग्रेसने केलंय. तसं आता उभाटा गटाची वेळ आहे. त्यामुळं संजय राऊतांच्या पक्षाचं पूर्ण अस्तित्व संपून जाईल आणि ते काँग्रेसमध्ये विसर्जित होईल. बरं, ठीक आहे. भारतीय जनता पार्टी मित्रांचा सन्मान करते आणि सन्मान राखते. पण नवनाथजी, एक प्रश्न अजून, कारण दिल्ली दूर आहे, अजून पुढची विधानसभेची निवडणूक अजून आलेली नाहीये. लवचिकता राजकारणातली याच्याबद्दल सातत्याने उच्चार केला जातोय गेल्या काही महिन्यांमध्ये. त्या पातळीवरती तुम्हाला असं वाटतं का की आत्ताचं जे महायुतीचं चित्र आहे ते नक्कीच निवडणुकीच्या वेळेला असंच असेल, एकसंध असेल? 2029ला लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुका असू द्या, या तिन्ही निवडणुका भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष मिळून लढतील, महायुती म्हणून लढतील, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत. एकमेकांची साथ 2019च्या लोकसभेला, विधानसभेला आणि महापालिकेला देखील देऊ, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी मित्राचा गळा घोटणारे भारतीय जनता पार्टीचे नेते नाहीत. ते उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाचं सवय. ठीक आहे. मनीषाताई, तुम्हाला खात्री आहे का की खुर्चीसाठी तुमचा घात होणार नाही 2029 मध्ये? नाही, निश्चितच घात होण्याचा प्रश्नच नाहीये. सगळे नेते खंबीर आहेत आपापल्या ठिकाणी आणि त्यामुळे बघा, जागा वाटपामध्ये रस्सीखेच होणं हे कुठल्याही युतीमध्ये होत असतं. त्याच्यात नवीन काय नाही. गेले 25-30 वर्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती आहे आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे आपला आपला वाटा मिळत असतो आणि हे असंच करता करता पक्ष पुढे जात असतात. बरं, ठीक आहे. नक्की कशा पद्धतीचं चित्र 2029 मध्ये दिसतंय हे कळणं अर्थातच आता अवघड आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये विरोधक मात्र बरोबर तुम्हाला अडचणीत आणण्याच्या विविध पद्धती शोधत असतात आणि तशी संधी त्यांना मिळत असते, हे मात्र नक्की आहे. धन्यवाद तुम्ही दोघांनी. आम्हाला तरी विरोधक दिसत नाही. पूर्वी तुम्हाला विरोधकच दिसत नाहीत? दिसत नाही. विरोधक आहे कुठे? आता तुम्ही बघाल येणाऱ्या अधिवेशनामध्ये समोरच्या बाकावर कोण असेल आणि कोण नाही. बरं, ठीक आहे. मनीषा, ते कदाचित राजकीय पातळीवरती तसं नसलं, म्हणजे प्रत्यक्षामध्ये रस्त्यावरती किंवा विविध प्रश्न उपस्थित करताना तुम्हाला जरी तसं वाटत असलं तरी सुद्धा बरोबर जागा शोधून कळ मात्र ते तुमची काढतात, हे नक्की आहे. धन्यवाद, तुम्ही चर्चा केली त्याबद्दल. थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आज पहिल्या प्रश्नावरती कौल काय आलाय.